तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन व्लॉगमध्ये. आणि आता मी जातो आदमापूरला बाळूमामाचं दर्शन करू. आणि आता मी मित्रांची वाट बघतो आणि हो प्लॅन आमचा आता अचानकपणे ठरलेलो हा सकाळी. तर आता मी गाडी काढतोय आणि आता जातोय बाजारात. चला तर मग आता बाजारात पोचलोय, पण अजून काय कोण येऊक नाही आहेत. आमचे फक्त मॉन्टी साहेब इले आणि आणखी 2 माणूस येऊचे आहेत. 5 मिनटं करून अजून काही येणार नाही. 15 मिनटं झालेली आहेत. थोडं वेळ वाट बघतले आणि आता जातले. नाही तर मी हे आमचे बॉम्बेचे निखिल साहेब, यांच्यासाठी स्पेशल आज आम्ही प्लॅन केलेलो होतो. म्हणजे सकाळी याचा फोन येलो आपण बाळूमामाक जाऊचा असा म्हणून सकाळी आम्ही प्लॅन केलो, चल तुका घेऊन जातो बाळूमामाक. आता अजून एक माणूस येऊचा, तो माणूस येलो काय आम्ही जातलो बाळूमामाक. जय बाळूमामा. बाबा निघाया. चलो मोंटी सेठ चला. आता आम्ही सावंतवाडीत पोचलो. आता सावंतवाडीतनं निघतो. थोडा एक काम होता, त्या कामासाठी थांबलेलो. आणि आता वाजले किती वाजले साहेब? 11. आता वाजले 11. तुमका पोचापर्यंत किती वेळ लागतो? 1 वाजापर्यंत आम्ही थंय पोचतलो. तर बघूया. तर आम्ही आता जाता उपळकराच्या देवस्थानाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे आमच्या प्रवासाक सुरुवात करतो. तरी आम्ही ह्याचं दर्शन घेऊन माका वाटतं आम्ही नाहीच म्हटलं 2:30 वाजापर्यंत पोचतलो. तो चला तर आता नंतर मी घेतलं गाडी. तर हळूहळू बघूया कसं आमचा प्रवास होता तो. मी ह्याचं पार्किंग केलं. मी तर आज पहिल्यांदा दिलं, पण हे खूप वेळा येऊन गेले त्यामुळे हे पुढे चालायला लागले, मी मागे. त्यानंतर देवाच्या दर्शनासाठी नारळाची खरेदी केली. नारळ, फुला, अगरबत्ती या सगळं घेतलं आणि नंतर पुढे गेलो. आणि थंय गेल्यानंतर आमका समजला की थंय फोटो आणि व्हिडिओ काढू घ्यायला आवड नाही असा. थोडं मूड ऑफ झालो, पण आम्ही देवाचं दर्शन घेतलं. नंतर धूप अगरबत्ती दाखवली. त्यानंतर हे तेव्हा नारळ देऊन आम्ही बाहेर पडलो. आणि खूप सुंदर वातावरण होता. माका तर खूपच आवडला. मी तर फर्स्ट टाइमच गेलेलं आणि माका एवढा आवडला ना की तुमका सांगा शकले नाही. नंतर थोडा वेळ खरेदी केली मार्केटमध्ये जाऊन, पण मार्केटमध्ये एवढी गर्दी असल्या कारणाने माका काय एवढं कळलं नाही. नंतर आम्ही जेवलो आणि आम्ही आमच्या घरात जाऊन निघालो.